लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी रघुनाथ बनसोडे। आज आमच्याकडे संभाजीनगर येथील म्हणजे सिल्लोड तालुक्यामध्ये रहिवासी असलेले माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण सर ह्या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। दलित आणि मुस्लिम हे एक झाले पाहिजे अशी एक संकल्पना आहे। त्या अनुषंगाने त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत। नमस्कार। 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 आपण लातूरला आलात, आपण दलित मुस्लिम ऐक्य परिषदेला उपस्थित झालात। बरेचसे मान्यवर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। ते आपण ऐकण्यासाठी आपण सिल्लोड म्हणजे तालुका सिल्लोडून आपण या ठिकाणी आलेला आहात आणि आपलं देखील काम अतिशय चांगलं आहे असं आमचे सहकारी मित्रांनी सांगितलेलं आहे की आपण लागलीच आपण काही दिवसामध्ये मुस्लिमांची दशा आणि दिशा परिषद आयोजित करणार असे समजते। सर, आपण हे दलित आणि मुस्लिम ऐक्य झालं पाहिजे ही संकल्पना आपल्या मनामध्ये कशी आली? आपलं नाव आणि परिचय देऊन आपण थोडंसं सांगा। मी बघा तर माझं नाव आहे बनेखा नूरखा पठाण। मी राहणारा सिल्लोड शहराचा आहे आणि मी मागं गेल्या तर 30 ते 35 30 वर्षापासून फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये मी सतत गेल्या 30 वर्षापासून काम करत आहे आणि मी सध्या गेल्या कमीत कमी 30 वर्षापासून मी राजकारणातसुद्धा आहे आणि मी समाजकारणातसुद्धा आहे आणि मी गेल्या 30 वर्षापासून राजकारण आणि समाजकारण करत असताना जे मला आजपर्यंत जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवातून आता जी या ठिकाणी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तशी देशामध्ये सुद्धा जी राजकीय आणि सामाजिक जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला अनुसरून माझं अशी एक संकल्पना माझ्या मनामध्ये आलेली आहे की या ठिकाणी जोपर्यंत या ठिकाणी दलित आणि मुस्लिमांचं या ठिकाणी जोपर्यंत एक समन्वय वाढत नाही आणि हे एकत्र येत नाही, संघटित होत नाही, एकमेकाला या ठिकाणी एकमेकावर विश्वास करत नाही, तोपर्यंत ना तर दलिताला या ठिकाणी न्याय मिळणार आहे ना तर मुस्लिमांना न्याय मिळणार आहे असं माझं ठाम मत झालेलं आहे। आणि म्हणून मी याच्यातूनच आता दलित समाज हा या ठिकाणी चळवळीमध्ये अनेक चळवळी त्यांच्या आहेत आणि चळवळीमध्ये अनेक नेते ते काम करत आहेत, परंतु मुस्लिमामध्ये आज मी बघितलं का महाराष्ट्रामध्ये गेल्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या, त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये एकही 48 पैकी एकही मुस्लिमाला या ठिकाणी खासदारकीची उमेदवारी देण्यात आली नाही। मग आम्ही या ठिकाणी कमीत कमी 1.5 कोटी मतदान या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाचं आहे। 1.5 कोटी आणि मुस्लिम समाज हा प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला मतं देण्यामध्ये कुठेही कचत नाही। फक्त त्याचं शर्त एवढी राहते की फक्त तो सेक्युलर पक्षाकडून उभा राहायला पाहिजे। मग त्याची जात आम्ही पाहत नाही, त्याची जात पंथ आपण पाहत नाही, त्यात तो कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे हे आम्ही पाहत नाही आणि सगळा मुस्लिम समाज त्याला एक मतदान सेक्युलर म्हणून या ठिकाणी त्याला मतदान देत असतो आणि या वेळेस मुस्लिमांना हे दाखवून दिलेलं आहे आणि मुस्लिम समाजाला माझं असं मत आहे की मला या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीतून काहीतरी राजकीय समीकरण मला या ठिकाणी मिळालेलं आहे का पहिल्यांदाच मुस्लिम समाजाचा माणूस हा बिना कोणाला न सांगता स्वतःहून या ठिकाणी मतदान लोकसभेला मतदान करायला आला। मग तो गरीब असेल, श्रीमंत असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, यांनी लोकसभेमध्ये पहिल्यांदाच एवढ्या हिरारीनं भाग घेतला आणि त्यातल्या त्यात मुस्लिम समाजाने या ठिकाणी पहिल्याच वेळेस मस्जिदमध्ये इमाम कधी सांगत नव्हते की बाबा मतदानाला महत्त्व द्या आणि मतदान करा। पहिल्यांदाच मस्जिदमधून इमामानं या ठिकाणी सांगितलं की आपण मतदान केलं पाहिजे, हे आपला हक्क आणि अधिकार आहे। म्हणून यावेळेस या ठिकाणी इमामसुद्धा धार्मिक लोकांनी धार्मिक पंथांनी या ठिकाणी असं आव्हान केलं। त्यातल्या त्यात दुसरं असं आहे की या ठिकाणी आम्हाला पहिल्यांदाच मुस्लिम समाजाचा लहानपासून अनाडी माणूस असेल, शिकलेला माणूस असेल, धार्मिक माणूस असेल, सामाजिक माणूस असेल, शिकलेला माणूस यांनी संविधानाचं शब्द वापरण्याचं काम पुरं देशभर या ठिकाणी केलेलं आहे की आम्हाला संविधान वाचवायचं आहे, संविधान आम्हाला वाचवायचं आहे। मी एवढं सांगू शकतो की ज्यांनी संविधानाचं पुस्तक कधी पाहिलं नाही, पुस्तक त्याचं कधी कागद पाहिलं नाही, पण त्यांनी सुद्धा मनानं सांगितलं की मला संविधान वाचवायचं नाही, संविधान वाचवण्यासाठी त्यांनी लोकसभेमध्ये हिरारीनं मतदान केलेलं आहे।
आणि त्याच्याहूनच आता जे तर मला असं लागतं की जे 48 जागा होत्या इथं महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या त्याच्यामधून एकही मुस्लिमाला जे तर जागा देण्यात आली नाही. दुसरी गोष्ट अशी का जेव्हा जेव्हा जे तर दलित समाजाचा एखादा पक्ष किंवा एखादा नेता समोर येतो किंवा मुस्लिम समाजाचा जे तर एखादा नेता किंवा एखादा पक्ष समोर येतो तेव्हा जे तर या ठिकाणी प्रत्येक माणूस हे म्हणतो का ही भाजपची बी टीम आहे, यांनी जे तर भाजपकडून पैसे घेतलेले आहे, हे भाजपचे जे तर हस्तक आहेत. असे जे तर जेव्हा जे तर दलित आणि मुस्लिमाचा पक्ष जर समोर येत असेल तर अशा गोष्टी अशा वावड्या जे तर या ठिकाणी पूर्ण जे तर देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे तर बोलल्या जातात. परंतु माझा एक प्रश्न आहे, इथल्या जे लोक सांगतात जे आमच्यावर आरोप लावतात का तुम्ही भाजपाची टीम आहे, जे आता दलित समाजाचा पक्ष भाजपाची टीम आहे, त्यांना माझा प्रश्न आहे की या महाराष्ट्रामध्ये 352 पक्ष आहे जे नोंदणी झालेले आहे, नोंदणीकृत पक्ष आहे, काही राजकीय जे तर मान्यता प्राप्त आहे आणि जे तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 1800 पक्ष जे तर या ठिकाणी निवडणूक आयोगाकडं रजिस्ट्रेशन आहे. म्हणजे दुसरे पक्ष जे तर भाजपचे हस्तक नाही आहे, फक्त मुस्लिमाचा आणि दलिताचा एखादा पक्ष समोर येतो तो जे तर या ठिकाणी जे तर भाजपाचा हस्तक होतो. हे जे तर कुठंतरी आम्हाला डावलण्याचा प्रयत्न होतोय आणि हेच जे तर हे प्रबोधन करण्याचं काम माझी संकल्पना आहे का जर सभाना या ठिकाणी दलित आणि मुस्लिम या महाराष्ट्रामध्ये जर एक झाला तर निश्चितच या ठिकाणी जे आपण बघतोय जे आपलं स्वप्न आहे डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न आहे की या ठिकाणी बहुजन समाजाची सत्ता आली पाहिजे जसं बाबासाहेबांनी सांगितलं होतं. म्हणजे याचा अर्थ की हे एकंदर ह्या गोष्टीमुळे तुम्ही आपण परिषदेचं नियोजन करत आहात. मुस्लिम समाजात सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय आजची दशा आणि दिशा हे जे तर एक परिषदाने घेतली. आता दुसरी मी जालन्याला जे तर एक परिषद ठेवणार आहे आणि असे ज्या ठिकाणी मला जे अशी संकल्पनावाले कार्यक्रम ज्या ठिकाणी मी व्हॉट्सअपवर पाहतो. आजचा कार्यक्रमसुद्धा मला काही आमंत्रण आलेलं नव्हतं, परंतु असं म्हणणं आहे माझं स्वतःचं असं मत आहे की हे स्वाभिमानीची लढाई आहे, ही आपल्या हक्काने अधिकाराची लढाई. याला आमंत्रणाची निमंत्रणाची काही गरज भासत नाही. म्हणून मी 450 किलोमीटरहून या ठिकाणी फक्त व्हॉट्सअपवर जे मी जे तर कार्यक्रम बघितला आणि या ठिकाणी आलेलो आहे की आज हे दलित मुस्लिम ओबीसी हक्की परिषद आता ह्या दयानंद सभागृहामध्ये लातूरमध्ये आहे. 400-450 किलोमीटरहून तुम्ही आला. ह्या म्हणजे ज्या विचाराची गरज आहे आवश्यक आहे हे लोक इथं दिसत नाहीत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि एक मिनिट, आणि माझं काय म्हणणं आहे की ही जी परिषद घेत आहेत हे आता हे दलित मुस्लिम ओबीसी हक्की परिषद यामुळे नेमकं समाजाला काय फायदा होईल, कोणत्या वर्गाला फायदा होईल आणि अशा परिषदा होणे आवश्यक आहे का? तुम्ही आज बोलले मला का ज्या लोकांना गरज आहे, ज्या लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे, ज्या लोकांना जे त्या गरज आहे तशा लोकांपर्यंत जे तर या ठिकाणी ते लोक दिसत नाही. असंच जे तर मी जळगावला सुद्धा जे तर जे बामसेपचा एक कार्यक्रम होता, त्या बामसेपच्या कार्यक्रमासुद्धा मध्ये मी जे तर त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे का तुम्ही जे तर या ठिकाणी हे सगळे जे तर लोक शिकलेले पुस्तकी ज्ञानवाले आहेत आणि तुम्ही जे तर जे सांगणारे आहेत ते सुद्धा ऐकणार आहे. जे खाली बसलेले आहेत ते खुर्च्यावर बसलेले आहे, ऐकणारे बी तेच आणि बोलणारे येते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे तर जी तुमची संकल्पना आहे, जे तुमचं मत आहे, तुमच्या मनामध्ये जे आहे का परिवर्तन झालं पाहिजे, अशानं अजिबात परिवर्तन होणार नाही. कारण का जे जोपर्यंत तुम्ही झोपड्यातल्या माणसापर्यंत जाणार नाही, वाडी तांड्यावर जाणार नाही, जोपर्यंत ज्यांना गरज आहे, ज्या ठिकाणी अंधार पडलेला आहे त्या अंधाराच्या ठिकाणी तुम्ही जे तर तुमचा दिवा लावणार नाही, तोपर्यंत अशा पद्धती कितीही अशा परिषदा घेतल्या आणि कितीही तुम्ही कार्यक्रम घेतले तर याला काही अर्थ नाही आहे असं. आणि असे कार्यक्रम मी सुद्धा जे आता वाडी तांड्यावर जे तर सिल्लोड विधानसभेमध्ये मी आता एका ब्लड डे जे तर प्रस्थापिताच्या विरोधात मी निवडणूक लढणार आहे. अब्दुल सत्तारचा जो पालकमंत्री आहे तुमच्या हिंगोलीचा आणि जे तर या ठिकाणी संभाजीनगरचा जे तर तो पालकमंत्री आहे आणि तो जे तर या ठिकाणी फार मोठा प्रस्थापित स्वतःला समजतो. अशा जे तर अशा माणसाच्या विरोधामध्ये जे तर मी जे तर येणारी विधानसभेची निवडणूक लढणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये मी ज्या ठिकाणी जे तर त्याच्या विरोधामध्ये मी लोकांकडून पैसे घेऊन जे तर त्याच्या विरोधात मी लढणार आहे. आणि गावागावात तांड्यात जाऊन मी जे तर खरी लोकशाही काय आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगणार आहे. पठाण सर, ज्या समाजातून तुम्ही आहात मुस्लिम समाजाच्या याच्यामधून तुम्ही आपण आहात, एक छोटासा प्रश्न करणार आहे. हे कदाचित आपल्याला योग्य का अयोग्य हा आपण नंतर ठरवू की आजपर्यंत मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की जो कोणी मुस्लिम समाजाचा धर्मगुरू जो असतो त्यांचा ज्यावेळेस फतवा निघतो त्यावेळेस आपला मुस्लिम ह्या देशातला मुस्लिम बांधव त्या पद्धतीनं चालतो आणि चांगला उद्देश त्यांचा असतो किंवा म्हणजे असे वाईट नसते.
पण येत्या निवडणुकीमध्ये विधानसभा असेल, लोकसभेमध्ये तर तुम्ही बघितलात किंवा थोडंसं परिवर्तन झालेलं आहे, किंवा खरी घटना बाबासाहेबांची काय संविधान हे समजायला लागलेलं आहे. त्या अनुषंगाने जे काय आपले जे काही धर्मगुरू जे आहेत आता येणाऱ्या विधानसभेमध्ये, आणि तुम्ही म्हणलात की आत्तापर्यंत प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता मुस्लिम समाजाला वोट फक्त बघतो, मतदान बघतो आणि त्या पद्धतीने वापरून घेतो, परंतु त्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी देत नाही. तर आज घडीला आत्ता जर अशा पद्धतीनं जे बदल झाले, त्याच पद्धतीनं बदलून जे काही जे फतवा जो म्हणतात त्या पद्धतीनं जर निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्या मताचे आपले उमेदवार निघाले पाहिजेत, आपले उमेदवार त्या संसदेमध्ये गेले पाहिजे, विधानसभेमध्ये, अशासाठी काय असं काय बदल होऊ शकतो का असं वरच्या याच्यामध्ये? ह्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? त्याच्यासाठीच मी जर दलित आणि मुस्लिमाचं जर या ठिकाणी समीकरण जर समजणं आपण एक करू शकतो, तर त्या ठिकाणी आपल्या मताचे आणि आपल्या जे तर आपल्या विचाराचे जे तर आमचा जो समजा या ठिकाणी जे फतवा जो निघतो आणि जे त्याच्यामध्ये जे तर जे सांगतात की बाबा फतवा निघाला, फतवा निघाला, फतवा निघाला, खरं जे तर दुःख आहे आम्हाला सुद्धा तेच आहे. आमचा जो मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाज जेव्हा काही घडलं, जेव्हा एखादा समाज तहसीलदाराकडे काही काम राहिलं, समजा पोलीस स्टेशनला काम करायला, SP कडे काम राहिलं, तर तेव्हा तो नेत्याकडे येतो, कार्यकर्त्याकडे येतो. एखाद्या तलाट्याने काम नाही केलं, एखाद्या कोणी काही केलं नाही, तर मग तो काय करतो, बघा राजकीय पुढारी कोण आहे त्याच्याकडे चला, राजकीय अध्यक्ष कोण आहे त्याच्याकडे चला. आणि जेव्हा निवडणुकीची वेळ येते, जेव्हा मतदान मारायची वेळ येते, तेव्हा तो जे तर राजकीय पुढाऱ्याचं ऐकत नाही, तो फतव्याकडे जातो आणि त्याच्यामुळे जे तर सगळं चुकीचे निर्णय होत आहे. याच्यामध्ये बदल होण्यासाठी याच्यामध्ये बदल, आता बदल याच्यासाठी आम्ही आता बदल ठीक आहे, फतवा हा चांगल्यासाठी निघावा आणि ते चांगल्यासाठीच असते, ते समाजासाठीच असते, ते काय वाईट नाही. परंतु त्यांच्या आता यावेळेस जे तर आम्ही काय करणार आहे, आम्ही जे तर या ठिकाणी जे तर त्या सगळ्या समूहाला म्हणजे मुस्लिम समाजातला प्रत्येक घटक, म्हणजे जसं का बा माणसाला जे तर जीवन जगण्यासाठी सगळे जीवनसत्व आवश्यक आहे. आता यावेळेस आमचा संकल्प असा आहे का बा आम्ही जे तर या ठिकाणी मौलानाला सुद्धा जे तर सोबत घेणार आहोत, जे तर धार्मिक लोकांना जे तर त्यांना सुद्धा सोबत घेणार आहोत, जे क्रीम माणसं आहे समाजातले त्यांना सुद्धा जे तर घेणार आहोत, सुशिक्षित माणसं जे त्यांना सुद्धा घेणार आहोत, पत्रकार असतील पत्रकारांना सुद्धा जे तर आम्ही जे तर एकत्र बसवण्याचा जे तर प्रयत्न करणार आहोत. आणि हेच जर आम्ही समाजाने ही घडी बांधली तर निश्चितच मग जर दलित समाजामध्ये जे चांगल्या विचाराचे लोक आहे समाजात, त्यांना आम्ही जे तर सोबत घेऊन आपली एक घडी जे तर दोन्ही समाजाची जे तर बसू शकते का. आणि जर ही बसली तर ॲटोमॅटिक जो आमचा बंधू आहे, मोठा भाव OBC, तो सुद्धा जे तर आमच्यासोबत जे तर यायला काही जे तर मागं पुढं पाडणार नाही. तशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. एकंदर पठाण सर, आता बघितलात ना, ज्या ठिकाणी ज्या विधानसभेमध्ये ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाची वोटिंग जी आहे ना, वोट पर्सेंटेज जास्त आहे, त्या ठिकाणी जर आपण राजकीय पक्ष जे कोणी असेल त्या तिकडे मुस्लिम तिथं उमेदवार आला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, ह्यासाठी आपण काय प्रयत्न करणार का? हे बघा, आमचं तर बघा ते आता या ज्या कार्यक्रमामध्ये आलं, इथले जे तर ॲडव्होकेट जे तर अल्ताफ काझी म्हणून आहे, ते आमच्या जे तर संभाजीनगरला सुद्धा जे तर त्या ठिकाणी कार्यक्रमाला, माझ्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी या महाराष्ट्राच्या जेव्हा जे तर 288 जागा आहे, त्या जागेचं सर्व जे तर मुस्लिम समाजाचं कोणत्या विधानसभेमध्ये किती % मतदार आहे हे त्यांनी जे तर त्यांच्या पद्धतीने जे तर सर्वे केलेलं आहे. आणि ते सर्वे बघितला तर या ठिकाणी जे तर अनेक असे तर मतदार आहेत, मतदारसंघ आहेत, तर त्या ठिकाणी फक्त मुस्लिमांनी मुस्लिमाला मतं दिली तर त्या ठिकाणी आमदार निवडून येऊ शकतात. असे काही मतदारसंघ आहेत. असे काही मतदारसंघ असे आहे का ज्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार राहिला आणि त्याला जर दलित समाजाची मतं पडली तर त्या ठिकाणी सुद्धा जे तर तो आमदार त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं जे तर असे जे तर कमीत कमी आम्हाला 50 जागा मिळायला पाहिजे. जसं आज प्रत्येक पक्ष म्हणतोय का बस, जसं काशीराम साहेबांनी सांगितलं होतं की जिसकी जितनी संख्या भारी उसनी उसकी भागीदारी. आज जे तर काँग्रेस पक्षसुद्धा हा नारा लावून राहिला बाबा जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. मला प्रश्न असा उपस्थित करायचा की मग 48मधून आमच्या जागा कुठे गेल्या, आमची वाटा कुठे गेला, आमचा हिस्सा कुठे गेला. मग ह्या फक्त सांगायच्या गोष्टी आहे का? बोलायचंच भात आणि बोलायचीच कडी अशातला हा भाग आहे. म्हणून जे तर आम्हाला जे तर आता विधानसभेत जे तेव्हा झालं ते जे तेव्हा लोकसभेमध्ये जे झालं, आता विधानसभेमध्ये आम्हाला करायचं नाही आहे. जो आम्हाला मानसन्मान देईल, जो आम्हाला जे तर स्वाभिमानानं जे तर या ठिकाणी जे तर आमच्याशी बोलेल त्याच्यासोबतच जे तर आम्ही जाऊ असा आमचा जे तर संकल्प आहे. आणि जायला पाहिजे समाजाने. मुस्लिम समाजाच्या संदर्भात आपण काय म्हणजे आव्हान काय करता? आता मुस्लिम समाजाला फक्त माझं या जेवढंच आव्हान राहील या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमानं
आज मी लातूरच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेलो आहे लातूर, आणि येणाऱ्या काही काळामध्ये जे तुम्ही जालन्याला सुद्धा जे तर एक कार्यक्रम मुस्लिम समाजाचं जे तर घेणार आहे, तर आमचा हेच राहील या ठिकाणी मुस्लिम समाजाने आता जे तर या ठिकाणी पूर्ण देशामध्ये जे तर राजकीय जे तर एक ज्याला आपण म्हणतो भूकंप जे तर पूर्ण देशामध्ये आलेला आहे. प्रत्येक जे तर पक्ष आपल्या स्वतःचं घर वाचवण्यामध्ये जे तर परेशान आहे. त्याच्यानंतर मग जे तर प्रत्येक जे तर पक्ष आणि प्रत्येक पक्षाचा नेता हा स्वतःचं घर वाचवण्यामध्ये जे तर या ठिकाणी परेशान आहे. दुसरं एक मुस्लिम समाज आज पूर्ण भारतातला नव्हे, महाराष्ट्राचा नव्हे तर भारतामध्ये, अख्ख्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज हा जे तर समजा ऑक्सिजनचं काम करणार आहे. ऑक्सिजन ज्याला म्हणतो, आणि सारे पक्ष व्हेंटिलेटरवर लागलेले आहेत. ज्याला जे तर मुस्लिम समाज ज्याचं कॉक चालू करेल ऑक्सिजनचा तो पक्ष जिवंत राहणार आहे. ज्याचं काक जर त्यानं बंद केलं तो मृत्यू पावणार आहे. आणि मुस्लिम समाजाने हे दाखवून दिलेलं आहे देशामध्ये की या महाराष्ट्रामध्ये जे पक्ष मेलेले पक्ष होते त्याला जे तर जीव भरण्याचं काम हे मुस्लिम समाजाने केलेलं आहे. परंतु दुःख याचं होतं की ज्या लोकांनी ज्या समाजाने तुम्हाला जिवंत केलं त्याचं सुद्धा आज तुम्ही नाव तुमच्या जिभेवर येत नाही. हाच जे तर आम्हाला दुःख होतं आहे. आणि याच्यासाठी आपलं असं मत आहे माझं की या ठिकाणी दलित आणि मुस्लिम समाजाने पहिल्यांदा एकत्र यायला पाहिजे, कारण मुस्लिम समाजाला याचे चटके निवडणुकीमध्ये बसलेले आहे. आता या परभणीमध्ये जे तर बाळासाहेब आंबेडकर जे तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी करून एक मुस्लिम कॅन्डिडेट देणार होते, आणि जे तर इम्तियाज जलील संभाजीनगरचे जे पडले आज जे तर पराभूत झाले, तिथं सुद्धा आता चर्चा झाली की जर वंचितची युती तुटली नसती तर या ठिकाणी जे तर इम्तियाज जलील पडले नसते. म्हणजे हे मुस्लिमाला सुद्धा पक्का विश्वास आहे का दलित समाज आमच्या बरोबर जर राहिला, आम्ही दलित समाजाच्या बरोबर राहिलो तर निश्चितच आम्ही सत्तेमध्ये भागीदारी होऊ शकतो. आणि याचंच म्हणून जे तर आम्ही हा प्रयत्न जे तर संकल्प घेऊन चालत आहोत. धन्यवाद. ह्या ठिकाणी पठाण सर आपण आलात, आमच्या चॅनलशी आपण चर्चा केली, आणि खूप म्हणजे मुस्लिम आणि दलितच्या संदर्भामध्ये आपण ऐक्य होणं फार महत्त्वाचं आहे. वोट ऑफ पर्सेंटेज हे खूप महत्त्वाचं आहे, आणि मतदान कसं घ्यायचं, आणि जर हे एक आल्याच्यानंतर आपले बरेचसे लोकप्रतिनिधी येऊ शकतात हे आपण या ठिकाणी सांगून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आलात, धन्यवाद सर. धन्यवाद, थँक्यू.